महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार. होळी होती, धुळीवंदन होतं, त्यामुळे आम्ही दोघेही गावाकडेच होतो. याआधी अंशतः अनुदानितच्या फेब्रुवारीच्या पगाराला पैसे सोडावे म्हणून शिक्षण विभागाकडून फाईल वित्त विभागाकडे पाठवली होती. हिवाळी अधिवेशनात 500 कोटी रुपये मंजूर झाले होते. मागच्या महिन्यात त्यातले 274 कोटी आले आणि आता 226 कोटी या वर्षाच्या बजेटमधले शिल्लक होते. यापेक्षा जास्त पैसे मिळणार नव्हते, म्हणून 226 कोटी रुपये वित्त विभागाने फेब्रुवारीच्या वेतनासाठी सोडावे यासाठी फाईल वित्त विभागाकडे पाठवली होती. परंतु आम्ही तिकडे धुळीवंदनाने होळीला होतो आणि वित्त विभागाने 101 कोटी रुपये मंजूर केले, जे 2 मार्चला शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केले. आता ते 101 कोटी आल्याबरोबर सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर पगाराचे पैसे आले अशी चर्चा सुरू झाली. पण 101 कोटी रुपये पुरणार आहेत का? 101 कोटी रुपये तुमच्या पगाराला फेब्रुवारीच्या पुरत नाहीत. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून मी आणि सावंत साहेब प्रयत्नात होतो. वित्त विभागाकडे काल गेलो आणि त्यांना विनंती केली की आमचे जे 105 कोटी रुपये राहिले आहे ते तात्काळ सोडा, तरच आमचे फेब्रुवारीचे पगार होते. आणि मग त्यानुसार आज शालेय शिक्षण विभागातून परत 105 कोटी रुपये मागणारी फाईल तयार केली. आज ती वित्त विभागाला पाठवली. आता पुढे सोमवारपर्यंत वित्त विभागाकडून 105 कोटी रुपये येतील. मग आता जे 101 कोटी रुपये आले आहे त्यामध्ये पगार होत नाही हे लक्षात घ्या. पुणे विभागाने जरी ग्रांट वितरित केली तरी काही शाळांचे पगार होतील, काहींचे होणार नाही. 105 कोटी सोमवारपर्यंत सोडतो म्हणजे जवळपास शाळांचे पगार होतील अशी स्थिती आहे. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, आम्ही लढतोय. धन्यवाद.